एक व्हिडिओ क्लिपच्या धमकीने एका तरुणीचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं। विश्वासाचा गैरफायदा घेत 4 नराधमांनी तिच्यावर केला सामूहिक अत्याचार। पण शेवटी न्यायालयाने दिला असा निर्णय ज्याने आरोपीची थेट रवानगी झाली तुरुंगात। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। आजची ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक आहे। एका तरुणीला तिचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून चौघांनाही तब्बल 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नोमान उर्फ अरबाज जावेद शेख वय 19, रियाज उर्फ मन्नान जावेद शेख वय 20, सोहेल शेर अली पिरजादे वय 21 आणि सुलतान उर्फ मुस्ताक सलीम सय्यद वय 32 अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत। तरुणी आणि नोमान याचे शारीरिक संबंध होते। दोघे संबंध करतानाचा व्हिडिओ क्लिप मुस्ताक याने काढली। ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले। भीती, बदनामी आणि समाजाच्या दबावामुळे पीडित तरुणी अनेक दिवस शांत राहिली। मात्र आरोपीचा त्रास वाढत गेल्यानंतर तिने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली। मोबाईल मधील चॅट, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि इतर तपासातून आरोपी विरोधात भक्कम पुरावे जमा करण्यात आले। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने आरोपींनी केवळ शारीरिक नाही तर मानसिकही छळ केल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला। यानंतर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत 4ही आरोपींना 20 वर्षाची सक्त मजुरी सुनावली। या निकालानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। सोशल मीडियाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशा घटनांबद्दल तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।